शिवसेनेचे नेते अंबादास दानवे लातूर सोलापूर दौऱ्यावर। यावेळी दानवेंनी घेतलं तुळजाभवानी मातेचं दर्शन। सिंधुदुर्गातील मुरर बांधणी केलेल्या मालवण बस स्थानकाचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न। राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधवांचे निर्देश। प्रशिक्षणार्थी IAS अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट। यावेळेस महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित। वाशिम जिल्ह्यात जलसंवर्धन अभियानांतर्गत जलतारा अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकारी यांच्यासोबत कॉफी कलेक्टर या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी। पैठणमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या, काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आली मागणी। अकोल्यात संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं 4 जून रोजी आगमन। यंदा या पालखी सोहळ्याचं 50वं वर्ष। गेल्या 5 वर्षांपासून अकोल्यात पालखीचं भाविकांच्या वतीनं जोरदार स्वागत। ज्योती मल्होत्राच्या पोलीस कोठडीमध्ये आणखी 4 दिवसांची वाढ। नोव्हेंबर 2023 पासून दानिशच्या संपर्कात हेरगिरीच्या संशयावरून ज्योती मल्होत्राला करण्यात आली अटक। वैष्णवी मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली असून दोघेही 7 दिवसांपासून फरार होते। 11वी ऑनलाईन प्रवेशाचा गोंधळ संपता संपेना। प्रवेश प्रक्रियेसाठी नवीन वेळापत्रक जाहीर। 11वीचे ऑनलाईन प्रवेश 26 मे पासून सुरू होणार। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।